नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा 34 साईजची आपल्याला बाही काढायच्या आधी आपल्याला पहिले असा गोलाईतला दंड मोजून घ्यायचा असतो. तर बघा गोलाईतला दंड 10 इंच आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती आता आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा इथं मी 10 इंचाची बाही घेतलेली आहे उंचीची आणि त्याच्यामध्ये म्हणजे 10 इंचाचीच आपलीवाली घडी पण येणार आहे आणि 10 इंचाचीच आपलीवाली बाही पण आहे. तर बघा इथं मी जास्तीची मार्किंग केलेली आहे 10.5 वरती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती आडवी लाईन अशी मारून घ्यायची आहे. आपण तसा 10.5 वरती लाईन मारून घेतली ती आणि 10ची बाही होती. तर बघा इथं आपल्याला 3ने डाऊन करायची आहे आणि 3ची डाऊन केल्याच्या नंतर तिथं 3 वरती आणि इकडून जे स्टार्टिंगला आपण लाईन ओढलेली आहे तिथून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा तिरकी लाईन मारून घेतल्याच्या नंतर आता 10 वरती अशी आपली घडी घातलेली आहे याचीवाली टेपची आणि हा मध्ये घेतलेला आहे. मध्ये ओतून आपल्याला असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे बाही काढण्याची पद्धत. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम छान पण ही बाही अशी बसती आणि अजिबात म्हणजे झोळ वगैरे पण पडत नाही आणि एकदम छान अशी बाही सोपी पण आहे काढायची आणि बाहीचा आकार पण एकदम असा छान आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण ही खडूनी व्यवस्थित असं बाईला आकार देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचं आहे इथं दंड. तर बघा जेवढा दंड आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 1.5 इंच जास्तीचं घ्यायचं आहे मार्जिनचं. तर बघा इथं 6 इंच दंड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आपलीवाली. तर बघा अशी व्यवस्थित अशी तिरकी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आपली बाही ही रेडी झालेली आहे. तर बघा व्यवस्थित असं आपण पेपर व्यवस्थित करून घेऊया आणि व्यवस्थित असा बाईला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण तशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी बाही कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आता ही बाही आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. तर बघा बाही ओपन करून घेतल्याच्यानंतर आता हा समोरचा भाग आहे अर्धा इंचाचा किंवा पाऊण इंचाचा तो आपल्याला असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर बघा शक्यतो मी अर्धा इंचाचा असा गॅप देते. तर बघा एकदम छान अशी आपली बाही कटिंग झालेली आहे आणि मी पूर्ण ही बाही कटिंग करून घेतलेली आणि ही मी कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एक 34 साईजची. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बाही कटिंग आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.